मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे. लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पहिला रुपया जमा झालेला आहे. तर बघा कोणाकोणाला ₹1 जमा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. हा ₹1 का जमा केला जातो आहे? कारण की या ठिकाणी पूर्ण DBT सिस्टम जे आहे, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर सिस्टीम जी आहे ती चालते की नाही? कारण की सर्वांना माहीत असेल रक्षाबंधनाच्या वेळी सर्व माता भगिनींना, सर्व लाडक्या बहिणींना जे आहे त्यांचे ₹3000 2 महिन्याचे भेटणार आहेत. त्याच्या अगोदर ही तयारी करण्यासाठी ₹1 काही पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. सर्वांच्याच खात्यामध्ये जमा केला जाणार नाही. तुम्ही म्हणाल की मला ₹1 आलाच नाही, तर काही निवडक ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या पात्र महिला अर्जदार आहेत, त्यांच्याच फक्त निवडक यांच्याच अकाउंटमध्ये हा ₹1 जमा केला जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची स्टेटमेंट बँकेची चेक करावी लागणार आहे. तर ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पहिला रुपया जो आहे तो जमा करण्यात आलेला आहे. त्याची प्रोसेस चालू झालेली आहे. कारण की लवकरच म्हणजे 17 ऑगस्टच्या आसपास तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत भेटणार आहेत. कालच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलेले स्वतः उपमुख्यमंत्री लाईव्ह होते. तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की रक्षाबंधनाच्या वेळेस 19 ऑगस्टपर्यंत रक्षाबंधन आहे. ते 17 ऑगस्ट किंवा त्याच्या अगोदरच तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहेत. 2 महिन्याचे तुम्हाला टोटल ₹3000 या ठिकाणी भेटणार आहेत जुलै आणि ऑगस्टचे. तर आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती बघणार आहोत. बघा कुणाकुणाला पैसे ₹1 जमा झालेला आहे का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. परंतु सर्वांना होणार नाही. काही पात्र लाभार्थी, निवडक पात्र लाभार्थी जे आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये हा ₹1 डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जी आहे ती सिस्टम चालते की नाही, त्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो का, त्याची पडताळणीसाठी एक प्रायोगिक तत्वावरती ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. प्रायोगिक तत्वावरती त्यांना अगोदर चाचणी घ्यायची आहे. म्हणजे पुरं अडचणी येऊ नये, काय अडचण वगैरे येते का, त्यात सर्व अगोदरच क्लिअर केलं जाणार आहे. आणि ठरलेली डेट जी आहे 17 ऑगस्ट किंवा ऑगस्ट महिन्याच्या 17 तारखेच्या आसपास कधीही तुम्हाला पैसे जमा होऊ शकतात. त्याच्यासाठी पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. त्यानुसार ही तयारी सुरू झालेली आहे. त्यासाठी ₹1 जमा केला जातो आहे काही निवडक अकाउंटमध्ये. तर बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी की जिल्ह्यानुसार किती अर्ज आलेले तेही तुम्हाला पाहायला भेटणार आहे. किती लाभार्थी आहेत तेही पाहायला भेटणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मदतीचा पहिला हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. यासाठी लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतरणाची गुरुवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात असून ही चाचणी यशस्वी ठरल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. बघा आत्तापर्यंत 1,30,29,980 अर्ज या योजनेसाठी पात्र झाले आहेत. बघा हे पात्र झालेले आहेत 1,30,29,980 हे पात्र लाभार्थी आहेत. एवढ्या जणांना पहिला हप्ता भेटणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण, ज्याला आपण DBT असं म्हणतो बघा, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर करण्याचा सरकारचा मानस आहे, अशी माहिती तटकरे यांनी आपल्या एक्स पोस्टद्वारे दिलेली आहे, म्हणजे ट्विटरला दिलेली आहे. ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणतेही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये असे आव्हानही त्यांनी केले. बघा ₹1 पाठवणं हे काय आहे, एक तांत्रिक प्रक्रिया आहे. ह्याचा एक प्रयोग केला जातो आहे. त्यांच्यासाठी मित्रांनो एक टेक्निकल प्रयोग असणार आहे. तर तुम्ही म्हणाल की लाडक्या बहिणींना ₹1500 दिले जाणार होते, ₹1 कसं काय जमा केला? तर त्यासाठी या ठिकाणी त्यांनी स्वतः सांगितलं की हा गैरसमज करून घेऊ नका. ही एक तांत्रिक पडताळणी आहे तांत्रिक अडचणी संदर्भात. तर त्याच्यासाठी ही ₹1 जमा केला जातो आहे. तुम्हाला पैसे कधी भेटणार आहेत? 17 किंवा 16 ऑगस्टच्या दरम्यान थेट हस्तांतरण केलं जाणार आहे. तर हे झालं तुम्हाला पैसे कधी भेटतील. ₹1 जमा झालेला गुरुवारी चाचणी याची घेण्यात आलेली आहे. कुणाकुणाच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा. आले आहेत किंवा नाही अशा पद्धतीने कमेंट करू शकता, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. तर हे झालं मित्रांनो तुमचं या ठिकाणी ₹1 आता कुठे किती अर्ज आलेत तेही या ठिकाणी प्रसिद्ध झाले. बघा पुण्यात सर्वाधिक अर्ज आलेत, सिंधुदुर्गात सर्वात कमी अर्ज आलेले आहेत. तर बघा महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेला महाराष्ट्रातील माता भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून आत्तापर्यंत 1,41,98,898 महिला यांनी यासाठी नाव नोंदणी केली आहे.
प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी सुरू असून आत्तापर्यंत 1,30,29,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. बघा 1,41,98,000 जवळपास म्हणजे 1,42,00,000 अर्ज आलेत. त्यापैकी 1,30,29,000 अर्ज पात्र ठरवण्यात आलेले आहेत. म्हणजे थोडेफारच अर्ज या ठिकाणी डिसअप्रूव्ह झालेले आहेत, बाकी सर्व अर्ज पात्र झालेले आहेत. तर या ठिकाणी एवढे अर्ज पात्र झालेले 1,30,29,980 असे तटकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या एक्स पोस्टवर जिल्हानिहाय प्राप्त अर्जाची आकडेवारीही जाहीर केली आहे. यानुसार सर्वाधिक 9,73,063 अर्ज पुणे जिल्ह्यात आहेत बघा, आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 7,37,708 अर्ज सर्वाधिक अर्ज आहेत. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील 7,08,948 अर्ज प्राप्त आहेत. सर्वात कमी अर्ज 1,50,478 सिंधुदुर्गात आहेत. त्यापेक्षा थोडे अधिक 1,56,335 अर्ज गडचिरोली जिल्ह्यात प्राप्त आहेत. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये देखील कमी अर्ज आहेत, 1,73,119 अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर हे झालं सर्वात जास्त सर्वात कमी अर्ज कुठे आहेत ते. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत आतापर्यंत मुंबई शहरात 1,30,971 अर्ज प्राप्त झालेत. त्यामध्ये 1,69,028 महिलांचे अर्ज देखील या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आता जिल्हानिहाय त्यांनी अर्जांची संख्या दिलेली आहे. बघा पुण्यामध्ये 9,73,063 अर्ज आलेत. नाशिकमध्ये 7,37,708, अहिल्यानगरमध्ये 7,08,948, कोल्हापूरमध्ये 6,96,073, सोलापूरमध्ये 6,14,962, सातारामध्ये 5,30,828, सांगलीमध्ये 4,59,836, छत्रपती संभाजीनगरमध्ये 5,41,554, मुंबई उपनगरमध्ये 3,85,886, रायगडमध्ये 3,85,886 अर्ज. तर एवढीच माहिती प्राप्त झालेली आहे या जिल्ह्यांबद्दलची अर्ज आलेली. इतर जिल्ह्यांबद्दलची माहिती आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे. पैसे कधी येणार आहेत त्याबद्दलची, आणि किती अर्ज आलेले आहेत, किती अर्ज प्राप्त झालेत त्याबद्दलची. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा, आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.